सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल आबाद तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माझ्यासाठी खूप भावनिक आणि जबाबदारीचं आहे। एक सांगायचं झालं तर आता इथून पुढे एक तुम्ही मला शिरूर नगरीची नगराध्यक्षपदी एक संधी करायची काम तुम्ही सगळ्यांनी मला दिली आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे आणि ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे 5 वर्ष नक्की करून दाखवेल। आणि माझ्या जबाबदारीमध्ये पहिले काम येईल की स्वच्छ पाणी, दर्जेदार रस्ते, मजबूत आरोग्य सेवा, महिलांचं आरोग्य, महिलांची सुरक्षितता आणि आपल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन यांच्या केलेलंच आहे आणि त्यांच्यासाठी आपण घरे बांधणार आहोत। त्यांना म्हणजे पुनर्वसन केल्यानंतर त्यांना आपण घरे बांधून देणार आहोत। तर हे सगळे काम करताना मी माझे सगळे नगरसेवक नगरसेविका यांना सोबत घेऊन काम करणार आहे। राजकारणात खरं मतभेद असू शकतात, पण शिरूर नगरीच्या नगरपालिकेत हा मतभेद कधी झालेला नाहीये आणि इथून पुढेही होऊन देणार नाही। मी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करेन आणि खरं तर सगळेच म्हणले की माझ्या माहेरचा सामाजिक राजकीय वारसा मला लाभलेला आहे, तर खरंच मी माझ्या हवेलीचंही खूप मनापासून आभार मानेल। माझे काका, खरं तर काका नाही ते वडीलच आहेत, प्रकाशदादा जगताप, माझे वडील सुभाषप्पा जगताप, यांचंही मला म्हणजे एक सांगायचं कर्तव्य असं की त्यांची खरंच साथ आहे। माहेरची साथ मुलीला असणं हे खरंच नशीब आहे आणि कारण ते त्यांची लक्ष्मी मानतात आणि त्यांनी लक्ष्मी मानल्यामुळे आम्हाला मुलींना पुढच्या घरात लक्ष्मी रूपानेच घरात घेतलं जातं। आणि माझ्या काकी शांता प्रकाश जगताप, माझी आई कल्पना सुभाष जगताप आणि तसेच या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार मानते। आणि खरं तर अजून एक सांगेल की नगराध्यक्षपद केवळ एक सत्ता नाहीये, माझ्यासाठी एक जबाबदारी आहे, एक सेवा आहे आणि एक संवेदनशीलता आहे। तर पुढचे 5 वर्ष मी नक्कीच संवेदनशीलपणे, जबाबदारीपणे आणि पारदर्शक सगळ्यांना घेऊन काम करेल आणि मी एक शपथ घेते की पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे मी इथं काम करेल। आणि वयाच्या कमी वयात मला नगराध्यक्षपद भेटलंय याचा मला अभिमानही आहे आणि ही एक खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे व्यवस्थित हँडल करेल अशी मी खात्री तुम्हाला देते। आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या बंधू भगिनींचं, मान्यवरांचं खरं तर माझं सासर, माझे पती अभिजित काका पाचरणे, माझे धीर रणजित दादा पाचरणे आणि खरं तर माझ्या सासूबाई, माझ्या आत्याच ते
सुनीताताई गणेश पाचरणे आणि माझे सासरे, ज्यांच्यामुळे आज मला ही खरं संधी भेटतीये आणि त्यांची एक इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली. माझे सासरे, स्वर्गीय सासरे गणेश तात्या पाचरणे आणि माझे स्वर्गीय सासरे बाबूरावजी पाचरणे, या सगळ्यांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे आणि तसाच माझ्या जनतेचाही आशीर्वाद मला लाभलेला आहे. तर या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. सगळ्यांनी मला सांभाळून घ्या आणि इथून पुढे शिरूरच्या प्रत्येक नागरिकांचा आवाज ऐकला जाईल, त्याच्यावर काम केले जातील अशी मी ख्याती देते आणि इथंच थांबते. जय शिरूर, जय महाराष्ट्र, जय हिंद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.